विशाल रसाळ फिजिक्स शिका मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसाळ सर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण ब्लॉक टेबलचा वापर स्क्वेअर, क्यूब किंवा nth पॉवरसाठी कसा करायचा किंवा स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट किंवा nth रूट कसं काढायचं ते आपण एकाच छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल. व्यवस्थितपणे लक्ष द्या. आता बघा, आपल्याला समजा x स्क्वेअर काढायचा आहे, म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग करायचा आहे, घन करायचं आहे किंवा nth पॉवर करायची किंवा कोणत्याही संख्येचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचे, घनमूळ घ्यायचे किंवा nth रूट घ्यायचे, तर तुम्ही या सिंपल फॉर्म्युलाचा वापर करून सहजासहजी त्याचं ते वर्ग करू शकता, घन करू शकता किंवा nth पॉवर काढू शकता. लक्ष द्या. आता समजा 2चा वर्ग मला काढायचा तर काय करावं लागलं असतं, 2 गुणिले 2 तुम्हाला 4 मिळेल. त्यानंतर 2चा 10वा जर घात असेल तर आपण काय करणार, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 दुने 128, 128 दुने 256, 256 दुने 512, 512 दुने किती येणार 1024. आणि मग तुम्हाला काय भेटेल, वर्ग भेटेल. सॉरी, 2चा 10वा घात भेटेल. पण 2चा 100वा घात असेल तर तुम्हाला ही मेथड वापरता येईल का? नाही, कारण आपल्याला खूप जास्त वेळ लागेल. त्यापेक्षा सोपी मेथड कोणती, लॉगची. मग आता ही मेथड कशी यूज करायची ते आपल्याला पाहिजे. व्यवस्थितपणे लक्ष द्या. समजा 2चा घातांक आपल्याला काय करायचा आहे, 2 करायचा आहे, बरोबर. मग 2चा वर्ग किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. मग आपण काय करणार, त्या संख्येचा लॉग घेणार. मग 2चा वर्ग त्याचा काय घेतला, लॉग. मग इथं फॉर्म्युलेनुसार हा जो घातांक आहे तो पुढे येईल, म्हणजे काय 2 × log of 2 येईल, बरोबर. त्यानंतर काय येणार, 2 तसंच येईल. याचे कॅरेक्टरिस्टिक एक अंकी संख्या असल्यामुळं 0 येईल. आणि 20चा 0 आपल्याला लॉग माहिती आहे. 20चा 0 किती असतो, 20चा 0 इथं दिला बघा. 20चा 0 किती आहे, 30. किती आहे, 30. आपण सहज काय करू शकतो, 20चा 0 इथं लिहिला 30. मग आता काय करायचे, मल्टिप्लिकेशन करायचं. 2 न 0ला गुणलं किती आलं, 2 0 0, 2 1 2, 2 0 0, 2 3 6 पॉईंट आणि 2 0 0. पॉईंटच्या अलीकडचा नंबर काय आहे, 0. आणि पॉईंटच्या पुढचं बघा 60चा 2 0. आता याचं काय घ्यायचं बाळांनो, आपल्याला अँटीलॉग घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, अँटीलॉग. इथं 60चा 2, मग इथून खाली यायचं, इथून इकडे जायचं. मग हाला 3999. 60चा किती आला, 2, 3999. मग आता इथं बघा 3999. पण आपल्याला 2चा वर्ग पाहिजे आणि कॅरेक्टरिस्टिक किती आले, 0. मग आपण उत्तर घेणार 3.9. 3.9 म्हणजे किती बाळांना, जवळपास 4. याचा अर्थ 2चा वर्ग किती येणार आहे, 4 येणार आहे.